नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अल्पेश चव्हाण स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. या चॅनलमध्ये आपण सुरू केलेलं आहे बेसिक इंट्रोडक्शन ऑफ फार्मॅकोलॉजी. त्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट इज फार्मॅकोलॉजी, व्हॉट इज फार्मॅकोकायनेटिक्स अँड व्हॉट इज फार्मॅकोडायनेमिक्स. त्याच्यामध्ये आपण ड्रगची डेफिनेशन सुद्धा पाहिली होती. तर आज आपण सुरू करत आहोत फार्मॅकोकायनेटिक्स स्टडी. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला फार्मॅकोकायनेटिक्स आणि फार्मॅकोडायनेमिक्स समजलं तर तुम्हाला फार्मॅकोलॉजी इझिली समजू शकतं. तर मित्रांनो, आपण त्या लेक्चरमध्ये कन्क्लुजन काढलं होतं की द स्टडी ऑफ फार्मॅकोकायनेटिक्स अँड स्टडी ऑफ फार्मॅकोडायनेमिक्स इज इक्वल टू फार्मॅकोलॉजी. ओके, देन आज आपण सुरू करत आहोत फार्मॅकोकायनेटिक्स स्टडी. फार्मॅकोकायनेटिक्स शिकत असताना आपण बघितलं होतं की व्हॉट बॉडी डूज टू ड्रग मीन्स फार्मॅकोकायनेटिक्स अँड व्हॉट ड्रग डज टू बॉडी इज फार्मॅकोडायनेमिक्स. ते कसं लक्षात ठेवायचं तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपण सुरू करत आहोत फार्मॅकोकायनेटिक्स म्हणजेच व्हॉट डज बॉडी डू टू द ड्रग. म्हणजे ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर बॉडी त्या ड्रग बरोबर काय करते, म्हणजेच ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या ड्रगचं काय होतं याचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ते शिकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की फार्मॅकोकायनेटिक्स मीन्स स्टडी ऑफ ADME. So what is ADME? ADME is absorption of drug, distribution of drug, metabolism of drug and elimination of drug. Okay, so pharmacokinetics means the study of ADME. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तुम्ही जर डेफिनेशन फार्मॅकोकायनेटिक्सची अशी लिहिली, फार्मॅकोकायनेटिक्स इज द स्टडी ऑफ ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन अँड मेटाबॉलिझम ऑफ ड्रग, तर त्यामध्ये तुम्हाला फुल मार्क मिळू शकतात. तर आपण सुरू करतोय आज फार्मॅकोकायनेटिक्स स्टडी मधला फर्स्ट पॉइंट, दॅट इज ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. दिस इज ऍब्सॉर्प्शन, दॅट इज AB, नॉट AD. ओके, AB, B फॉर बॉल, नॉट D फॉर डॉग. ओके, देन आपण बघूया ऍब्सॉर्प्शनची डेफिनेशन काय आहे, म्हणजे ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. ओके, तर the movement of unchanged drug from site of administration to systemic circulation is called as absorption of drug. Okay, absorption ची डेफिनेशन आहे the movement of unchanged drug from site of administration to the systemic circulation. आता या डेफिनेशन मध्ये काही वर्ड्स आहेत ज्याला मी लाल पेनने अंडरलाइन केलेला आहे. तर ते वर्ड्स काय आहेत हे आपण पाहूया. ओके, फर्स्ट वर्ड आहे द मुवमेंट. व्हॉट इज मुवमेंट? म्हणजे ड्रग तुम्ही ओरल रूटनी घेत असाल किंवा पॅरेंटरल रूटनी घेत असाल किंवा टॉपिकल रूटनी घेत असाल, तर तो ड्रग तुम्ही घेतल्यानंतर त्या ड्रगची मुवमेंट काय होते तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर. ओके, द मुवमेंट ऑफ अनचेंज्ड ड्रग. ओके, अनचेंज्ड म्हणण्याचा उद्देश आहे की जो तुम्ही ड्रग घेताय त्या ड्रगचं केमिकल नेचर कसलेही चेंज न होता तो ड्रग तुमच्या साईट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, साईट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच की जर तुम्ही तो ड्रग ओरल घेत असाल, ओरल म्हणजे जर तुम्ही तो ड्रग तोंडावाटे घेत असाल किंवा तो ड्रग तुम्ही डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये घेत असाल, म्हणजेच की जसं तुम्ही सलाईन लावता किंवा इंजेक्शन घेता, ओके, किंवा IV IM असे जे रूट आहेत म्हणजे पॅरेंटरल रूटनी घेत असाल तो रूट, किंवा जर तुम्ही एखादा ड्रग स्किन वरती अप्लाय करत असाल तो रूट. ओके, साईट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणण्याचा उद्देश तो आहे की ज्या रूटनी तुम्ही ड्रग घेताय त्या रूट पासून ते तो ड्रग तुमच्या सिस्टमिक सर्क्युलेशन पर्यंत जी पोहोचण्याची प्रोसेस आहे किंवा जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ही जर डेफिनेशन तुम्हाला समजण्यासाठी अवघड वाटत असेल तर याची दुसरी डेफिनेशन आपल्याकडे आहे, पण हे डेफिनेशन अजून एकदा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. द मुवमेंट ऑफ अनचेंज्ड ड्रग फ्रॉम साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन, म्हणजे ड्रगची मुवमेंट कुठून, जिथून तुम्ही ड्रग घेताय तिथून ते तो ड्रग तुमच्या ब्लड सर्क्युलेशन पर्यंत पोहोचण्याची प्रोसेस जी आहे त्याला आपण म्हणतो ड्रगचं ऍब्सॉर्प्शन. ओके, तर दुसरी एक डेफिनेशन आहे सोपी, ती तुम्हाला मी सांगतो. द एंट्री ऑफ ड्रग इन ब्लड सर्क्युलेशन, सिंपली द एंट्री ऑफ ड्रग इन ब्लड सर्क्युलेशन इज कॉल्ड एज ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ओके, बघा लक्षात येतंय का, जर ड्रगची एंट्री तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये होत असेल
त्या पॉइंटला म्हणायचं ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. आता हे समजून घेण्यासाठी आपण इथे एक सिंपल डायग्राम काढलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला अगदी सिंपल असं समजून जाईल व्हॉट इज ड्रग ऍब्सॉर्प्शन. आता समजा ही एक टॅबलेट आहे जो की सॉलिड डोसेस फॉर्म आहे. ओके, आणि हे आहे इंजेक्शन जे की आपण आयव्ही रूटने घेतो, लिक्विड डोसेस फॉर्म आहे. तर आपण सॉलिड डोसेस फॉर्म किंवा लिक्विड डोसेस फॉर्म ज्या रूटने घेतो, म्हणजे आता तुम्हाला टॅबलेट घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एखादा रूट यूज करणार आहे. टॅबलेट घेताना तुम्ही कुठल्या रूटने घेणार तर माउथ थ्रू घेणार, म्हणजेच ओरल रूटने घेणार. ओके, जर तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं आहे तर इंजेक्शन घेत असताना तुम्ही कुठल्या रूटने घेणार, एकतर आयव्ही घ्याल, आयएम घ्याल, ओके, सबक्युटेनियस घ्याल. आयव्ही आयएम मीन्स इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियस रूटने तुम्ही हे इंजेक्शन घ्याल. म्हणजेच जर तुम्ही टॅबलेट तुमच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करत असाल किंवा इंजेक्शन तुमच्या बॉडीमध्ये इन्सर्ट करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक रूट हवाय की तो ड्रग इन्सर्ट तुमच्या बॉडीमध्ये होण्यासाठी. तर तो रूट म्हणजेच समजा ओरल असेल किंवा पॅरेंट्रल असेल किंवा लोकल म्हणजेच टॉपिकल असेल. ओके, कुठलाही रूट असू शकतो. तर त्या रूटने तुम्ही ड्रग घेतल्यानंतर तो ड्रग तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये, हे तुमचं ब्लड वेसल्स आहेत आणि हे तुमचं ब्लडचं सर्क्युलेशन आहे, या सर्क्युलेशन मध्ये ड्रग पोहोचत असेल. ओके, म्हणजे तुम्ही घेतलेली टॅबलेट ज्या रूटने घेताय त्या रूटने तुमच्या ब्लड पर्यंत पोहोचतो, त्या पॉइंटला आपण म्हणतो ड्रगचं ऍब्सॉर्प्शन. जर तो ड्रग तुमच्या ब्लड पर्यंत पोहोचला तर तो ड्रग पुढे ऍक्शन देतो किंवा रिझल्ट देतो. जर तो ड्रग तुमच्या ब्लड सिस्टम मध्ये पोहोचला नाही तर तो ऍक्शन देणार नाही. त्याच्यासाठी ऍब्सॉर्प्शन किती महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला पडलेला आहे, बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण हा क्वेश्चन पडतोच. तर त्यासाठी परत एकदा डेफिनेशन लक्षात घ्या. द मुवमेंट ऑफ अनचेंज्ड ड्रग फ्रॉम साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. ओके, लक्षात आलंय का बघा. तर मी तुम्हाला दुसरी एक सिंपल डेफिनेशन सांगितली, द एंट्री ऑफ ड्रग इन युअर ब्लड सर्क्युलेशन. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जे आहे ते समजून जाईल. ओके, आता हे ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जे आहे म्हणजे तुमचा ड्रग जो आहे तो तुमच्या ब्लड सिस्टम पर्यंत पोहोचण्याची प्रोसेस जी आहे ही होत असताना ह्याच्यामध्ये बरेच अडथळे येतात. ओके, जर समजा तुम्ही ओरल रूटनी ड्रग घेताय म्हणजे तो ड्रग तुमच्या पहिल्यांदा स्टमक मध्ये जाणार, स्टमक मध्ये गेल्यानंतर तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाणार, मग तिथून तो ऍब्सॉर्ब व्हायला सुरू होणार. मग समजा आपण टॅबलेट घेतोय तर ती टॅबलेट जशीच्या तशी तुमच्या ब्लड पर्यंत पोहोचेल का, नाही पोहोचणार. तर त्यासाठी त्याला काय व्हावं लागेल, ती टॅबलेट जी आहे तिचं डिसइंटिग्रेशन व्हावं लागेल, तिचं डिझॉल्युशन व्हावं लागेल, मग ती स्मॉल इंटेस्टाइन मध्ये गेल्यानंतर तुमच्या ब्लड सर्क्युलेशन पर्यंत पोहोचू शकेल. ओके, तर जे अडथळे येतात त्याचा पण अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्या अडथळ्यांनाच आपण काय म्हणतो, फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन ड्रग ऍब्सॉर्प्शन. ओके, असे काही फॅक्टर्स आहेत जे की अफेक्ट करतात तुमच्या ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन वरती, म्हणजेच तुमच्या ड्रगला तुमच्या रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पासून तुमच्या ब्लड सर्क्युलेशन पर्यंत पोहोचण्याच्या प्रोसेसच्या मध्ये खूप अडचणी निर्माण करतात. त्या फॅक्टर्सला आपण म्हणतो फॅक्टर्स विच आर अफेक्ट ऑन ड्रग्स ऍब्सॉर्प्शन. तर चला पाहूया. सर्वात पहिल्यांदा आहेत फॅक्टर्स फार्मास्युटिकल फॅक्टर्स. फार्मास्युटिकल फॅक्टर्स इन द सेन्स की जे ड्रगचा डोसेस फॉर्म आहे बनवताना, तयार करताना यूज केलेले फॉर्म्युलेशन्स किंवा मेथड्स किंवा त्याच्यामध्ये यूज केले जाणारे बाइंडर्स आहेत म्हणा. ओके, हे जे बाइंडर्स आहेत ते किंवा तो ड्रग कुठल्या डोसेस फॉर्म मध्ये आहे. समजा जर ओरल डोसेस फॉर्म मध्ये बघत असताना सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये ड्रग असेल तर तो ड्रग डिसइंटिग्रेट होऊन त्याचं डिझॉल्युशन होऊन तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाऊन त्याचं ब्लड मध्ये जाण्याची प्रोसेस जी आहे ती होण्यासाठी वेळ लागेल. पण समजा तिथं जर लिक्विड असेल तर त्याला ब्रेक व्हायची गरज नाही, कारण तो डायरेक्ट जाऊन स्टमक मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतो, त्याला डिसइंटिग्रेट व्हायची गरज नाही. तर तिथं वेळ वाचला. त्याच्यामुळे काय होईल, तो जो ड्रग आहे जो आपण ओरल रूटने सोल्युशन किंवा लिक्विड घेतलेला आहे ते लवकर ऍब्सॉर्ब केलं जाईल. कोणापेक्षा तर सॉलिड डोसेस फॉर्म पेक्षा. तसंच आपण दुसरं उदाहरण बघायला गेलो तर
त्या लिक्विड डोसेज फॉर्म पेक्षा सुद्धा जर आपण ड्रग इंट्राव्हेनस किंवा इंजेक्शननी घेतला तर तो ड्रग डायरेक्टली तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये पोहोचतो. येते का लक्षात बघा. तर फॉर्म्युलेशन फॅक्टर्स म्हणजे तो ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये आहे. फॉर्म म्हणजे सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, इंजेक्शन आहे, हो ना, पेस्ट आहे. ओके, जे डोसेस फॉर्म आहेत ते आले तुमच्या फॉर्म्युलेशन रिलेटेड फॅक्टर्स मध्ये. ओके, डिसइंटिग्रेशन म्हणजे काय. डिसइंटिग्रेशन म्हणजे जर समजा तुम्ही एखादा सॉलिड डोसेस फॉर्म घेताय, एखादी टॅबलेट घेताय, ती टॅबलेट जी आहे ती तुमच्या स्टमक मध्ये जाणार, तिचे छोटे छोटे पार्टिकल्स तयार होणार. ओके, जी टॅबलेट असते ती टॅबलेट स्टमक मध्ये गेल्यानंतर तिचे छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये रूपांतर होणार, म्हणजेच डिसइंटिग्रेशन होणार. आता लक्षात घ्या, ही टॅबलेट तुम्ही घेतलेली आहे, ही टॅबलेट तुम्ही घेतली, ही टॅबलेट जी आहे ती स्टमक मध्ये जाऊन तिचे छोटे 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 असे पार्ट होणार, त्याला म्हणायचं डिसइंटिग्रेशन. ओके, आणि हे पुढे जाऊन काय होणार, डिझॉल्युशन होणार. डिझॉल्युशन म्हणजे काय, तर हे जे छोटे छोटे पार्टिकल झालेले आहेत या टॅबलेटचे, ते काय होणार, पुढे जाऊन स्टमक मधल्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होणार. ओके, डिझॉल्व्ह होणार किंवा डिसअपियर होणार. ओके, त्याला म्हणायचं डिझॉल्युशन. ओके, हे झाले फार्मास्युटिकल फॅक्टर्स. आता हे आहे आपला लास्टचा याच्यामधला फॅक्टर आहे पार्टिकल साईज. व्हॉट इज पार्टिकल साईज. जर समजा तुम्ही घेतले असणाऱ्या ड्रगची पार्टिकल साईज मोठी असेल तर त्याचं डिझॉल्युशन किंवा डिसइंटिग्रेशन होण्यासाठी वेळ लागतो. पण तीच जर पार्टिकल साईज छोटी असेल तर त्याचं डिसइंटिग्रेशन डिझॉल्युशन होण्यासाठी वेळ खूप कमी लागतो. ओके, म्हणजे जेवढी पार्टिकल साईज कमी तेवढे ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जास्त होणार. म्हणजे जेवढा डिसइंटिग्रेशन रेट जास्त तेवढंच ड्रगचं ऍब्सॉर्प्शन रेट जो आहे तो जास्त वाढणार. जेवढा डिझॉल्युशन रेट जास्त तेवढा ड्रगचा ऍब्सॉर्प्शन रेट जास्त. ओके, देन सेकंड फॅक्टर्स आहेत आपले ड्रग रिलेटेड फॅक्टर्स. ड्रग रिलेटेड फॅक्टर्स. आता व्हॉट इज ड्रग. ड्रग आपण काल बघितलं होतं. ड्रग इज एनी सबस्टन्स विच इज युज्ड फॉर डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ एनी डिसीज ऑर डिसऑर्डर. ओके, म्हणजे तो ड्रग, त्या ड्रगची ड्रग रिलेटेड फॅक्टर म्हणजे तो ड्रग लिपिड सोल्युबल आहे, त्याचा पीएच काय आहे, तो आयोनाइज्ड ड्रग आहे किंवा अनआयोनाइज्ड ड्रग आहे, हे पण मॅटर करतं ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन साठी. कसं, जर समजा ड्रगची लिपिड सोल्युबिलिटी जास्त असेल त्यावेळी काय होतं, ड्रग लवकर ऍब्सॉर्ब केला जातो. म्हणजे ड्रगची लिपोफिलिसिटी ज्यादा, त्यावेळेस काय होतं, ड्रगचं ऍब्सॉर्प्शन रेट ज्यादा. येते का बघा लक्षात. जेवढा वॉटर सोल्युबल ड्रग असेल तेवढा ऍब्सॉर्ब व्हायला वेळ लागतो. का, तर हे बघा, आता हे समजा हे तुमचं एक्स्ट्रा सेल्युलर आहे. एक्स्ट्रा सेल्युलर मधून आपल्याला ड्रग कुठे पाठवायचा आहे, इंट्रा सेल्युलर मध्ये. ओके, जर समजा तो ड्रग लिपिड सोल्युबल आहे, ओके, लिपिड सोल्युबल ड्रग आहे, तो डायरेक्टली, हा ड्रग आहे तुमचा, तो डायरेक्टली खाली म्हणजे इंट्रासेल्युलर मध्ये पास केला जातो. पण जर वॉटर सोल्युबल असेल तर त्या वॉटर सोल्युबल ड्रगला एक्स्ट्रा सेल्युलर मधून इंट्रासेल्युलर मध्ये येण्यासाठी छोटे छोटे पोर्स लागतात किंवा ते मॅक्रोमोलिक्युल्सला आतमध्ये पोहोचण्यासाठी, वॉटर सोल्युबल असेल तर ते आतमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. का, तर ह्याच्यामध्ये कुठलीही एनर्जी ड्रगला लागत नाही एक्स्ट्रा सेल्युलर मधून इंट्रासेल्युलर मध्ये जाण्यासाठी. लक्षात येते का बघा. हे झालं तुमचं लिपिड सोल्युबिलिटी जर जास्त असेल तर ड्रगचं ऍब्सॉर्प्शन रेट हा जास्त असतो. जर लिपिड सोल्युबिलिटी कमी असेल तर ड्रगचा ऍब्सॉर्प्शन रेट हा कमी असतो. म्हणजे लिपिड सोल्युबिलिटी ऑफ ड्रग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. तुम्ही याच्यामध्ये काय लिहायचं, लिपिड सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ओके, आता पीएच आपला दुसरा पॉइंट आहे. पीएच कसा अफेक्ट करतो ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन वरती. तर समजा ऍसिडिक ड्रग असेल तर तो स्टमक मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो, आणि जर बेसिक ड्रग असेल तर तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. तर असं का होतं, ज्यावेळेस ड्रग ऍसिडिक असतो त्यावेळेस त्याला ऍसिडिक मीडियम मिळतं कुठं, स्टमक मध्ये, आणि ज्यावेळेस ड्रग बेसिक आहे त्यावेळेस त्याला त्याचं बेसिक मीडियम कुठे मिळतं तर ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये.
ओके, लक्षात येते का बघा, पीएच कसा अफेक्ट करतो तुमच्या ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन वरती. ओके, देन आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय, जर समजा ड्रग आयोनाइज्ड असेल तर त्या ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी खूप वेळ लागतो, आणि जर तोच ड्रग अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये असेल तर त्या ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी कमी वेळ लागतो. ओके, देन आपला दुसरा पॉइंट आहे बायोलॉजिकल फॅक्टर्स. बायोलॉजिकल फॅक्टर्स इन द सेन्स की तुमच्या बॉडी मधले फॅक्टर. आता बायोलॉजिकल फॅक्टर्स खूप आहेत, पण इथं आपण कमी घेतलेले आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ओके, फर्स्ट फॅक्टर आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी यूज केला जाणारा एरिया. ओके, आता जर समजा जास्त सरफेस एरियामध्ये ड्रग आपण अप्लाय करत असेल तर त्यावेळेस तो ड्रग जास्त प्रमाणात ऍब्सॉर्ब केला जातो. समजा मी माझ्या हातावरती किंवा इथं एवढ्याच फक्त भागावरती मी एखादा ड्रग अप्लाय केला तर त्याला ऍब्सॉर्ब होण्यासाठी वेळ लागतो. पण तोच ड्रग, सेम क्वांटिटीचा ड्रग मी जर समजा एवढ्या भागामध्ये काय केलं, मी हा ड्रग अप्लाय केला तर हा ड्रग लवकरात लवकर ऍब्सॉर्ब केला जातो. म्हणजे सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. म्हणजे मोर सरफेस एरिया देन मोर ऍब्सॉर्प्शन रेट ऑफ ड्रग. ओके, आता बघा, जास्त प्रमाणात ड्रग जे असतात ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब केले जातात, कारण स्मॉल इंटेस्टाईनचा एरिया जो आहे तो जास्त आहे. लक्षात येते का बघा, स्मॉल इंटेस्टाईनला जर आपण असं ताणलं तर त्याची लेंथ खूप आहे. ओके, तर तो जो एरिया आहे तो ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन साठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जास्त प्रमाणात ड्रग काय ऍब्सॉर्ब केले जातात हे तुम्हाला इथे समजून जाईल, कारण स्मॉल इंटेस्टाईनचा जो एरिया आहे तो मोठा आहे, त्याची लेंथ खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं, ड्रग त्या स्मॉल इंटेस्टाईनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त वेळ राहतो. लक्षात येते का बघा, तर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जास्त प्रमाणात ड्रग जे आहेत ते ऍब्सॉर्ब केले जातात. ओके, तर सरफेस एरिया हा कसा अफेक्ट करतो ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन वरती. जर सरफेस एरिया जास्त असेल तर ड्रगचं ऍब्सॉर्प्शन जास्त असेल, सरफेस एरिया कमी असेल ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी असेल. हे कसं लिहिणार तुम्ही, मोर सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ड्रग ऍब्सॉर्प्शन. ओके, देन सेकंड पॉइंट आहे आपला गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. व्हॉट इज गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम? ओके, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. व्हॉट इज गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम? तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम म्हणजे तुमच्या स्टमक मधलं कंटेंट पूर्णपणे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो त्या टाइमला आपण म्हणतो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. ओके, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, याच्यावरती जे शेप मध्ये असतं ते स्टमक. ओके, ह्या स्टमक मधून हा जो कंटेंट आहे, जो आपण फूड खातो, ते फूड जे आहे ते स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो त्या टाइमला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. आता लक्षात घ्या, जेवढा गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम जास्त असेल तेवढाच ड्रग जास्त ऍब्सॉर्ब केला जाईल. का? कारण मी काय सांगितलं तुम्हाला, ड्रग जो असतो तो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जास्त ऍब्सॉर्ब केला जातो. ओके, तर मग जर एखादा ड्रग आहे, तो ड्रग स्टमक मध्ये जास्त वेळ राहिला तर त्याला स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येण्यासाठी जास्त वेळ लागेल, आणि तो ड्रग इथे येईपर्यंत खूप वेळ निघून जाईल. त्याच्यामुळे काय होईल, ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी खूप वेळ लागेल. लक्षात येते का बघा. पण ह्याच्यामध्ये जर समजा लूज मोशनची केस असेल, ओके, म्हणजे स्टमक एम्प्टिंग टाइम तुमचा खूप जास्त असेल, तर त्यावेळेस मात्र स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सुद्धा ड्रग जास्त ऍब्सॉर्ब केला जाणार नाही, कारण ड्रगला तेवढा वेळ मिळणार नाही. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये तेवढं राहण्यासाठी त्याचा कॉन्टॅक्ट स्मॉल इंटेस्टाईन बरोबर येणार नाही. त्याच्यामुळे काय होणार, तो लवकरात लवकर तुमच्या शरीराच्या बाहेर पाडला जाईल, कारण लूज मोशनची कंडिशन सुरू आहे पेशंटला. लक्षात येते का बघा. तर ही एवढा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम महत्वाचा आहे, म्हणजे जेवढ्या प्रमाणात हवा तेवढ्या प्रमाणात. ओके, पण जास्त प्रमाणात जर गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम फास्ट असेल तर त्यावेळेस मात्र इन द केस ऑफ लूज मोशन त्यावेळेस मात्र ड्रग ऍब्सॉर्ब होत नाहीत. ओके, देन आपला नेक्स्ट पॉइंट आहे, बायोलॉजिकल फॅक्टर आहे प्रेझेन्स ऑफ फूड. म्हणजे तुमच्या स्टमक मध्ये
फूड किती प्रमाणात आहे किंवा कोणतं फूड तुम्ही औषध घेण्याच्या अगोदर घेतलेलं आहे, तेही खूप महत्वाचं आहे तुमच्या ड्रगला ऍब्सॉर्ब करण्यासाठी. म्हणजे समजा तुम्ही जेवण आत्ताच केलेलं आहे आणि जेवण केल्या तुम्ही त्याच जागी बसून जर टॅबलेट खाल्ली, लक्षात येतंय का बघा, तुम्ही जेवण केलेलं आहे, लगेच तुम्ही त्याच ठिकाणी बसून टॅबलेट खाल्ली तर ऑलरेडी तुमच्या स्टमक मध्ये फूड आहे. ओके, तुम्ही पोट भरून जेवलेले आहात. मग आता मला सांगा, त्या ठिकाणी तुम्ही एखादा ड्रग किंवा एखादी टॅबलेट खाल्ली तर त्या टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन डिझॉल्युशन होण्यासाठी तिथं जागा शिल्लक आहे का? नाहीये, बरोबर आहे. म्हणजेच जर प्रेझेन्स ऑफ फूड स्टमक मध्ये असेल तर त्यावेळेस काय होतं की ऍब्सॉर्प्शन व्हायला वेळ लागतो. मग काय करायचं, तीच जर टॅबलेट तुम्ही एका तासानंतर जेवणाच्या किंवा अर्ध्या तासानंतर घेतली तर स्टमक मध्ये थोडीशी जागा असेल, तिथं काय होईल, तुमची टॅबलेट जी आहे ती डिसइंटिग्रेट होईल, डिझॉल्व्ह होईल, मग ती तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाईल. ओके, तर प्रेझेन्स ऑफ फूड, त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही कुठलं फूड खाल्लेलं आहे जेवणाच्या अगोदर, त्या फूडची इंटरॅक्शन काय तुमच्या त्या ड्रग बरोबर होतीये का, हे पण खूप महत्वाचं आहे. जर समजा त्या ड्रगच्या नेचरमध्ये चेंज होणारे फूड तुम्ही खाल्लेले असतील तर त्यावेळेस मात्र तो ड्रग त्याचं नेचर चेंज झाल्यामुळे त्याची प्रॉपर्टी चेंज करेल आणि तो वेगळाच रिझल्ट तुमच्या शरीरावरती दाखवेल. लक्षात येतं का बघा. ओके, म्हणून प्रेझेन्स ऑफ फूड इज अफेक्टिंग ऑन ड्रग ऍब्सॉर्प्शन. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रेझेन्स ऑफ डिसीज. ओके, हा पॉइंट जो आहे तो कुठले डिसीज, की बाबा आपल्या ADME, ओके, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि इलिमिनेशन मध्ये येणारे जे ऑर्गन्स आहेत त्यांना कुठला तरी डिसीज असेल. ओके, तर त्या कंडिशन मध्ये मात्र ड्रगचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी ते अफेक्ट होईल. कसं अफेक्ट होईल, समजा तुम्ही एखादा ड्रग घेताय, एखादी टॅबलेट घेताय आणि तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनला किंवा तुमच्या स्टमक मध्ये अल्सर आहे, तर त्या कंडिशन मध्ये काय होईल, त्या ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी प्रॉब्लेम्स येतील. लक्षात येते का बघा. म्हणजेच जर समजा एखादा डिसीज प्रेझेंट आहे तुमच्या स्टमक मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, तर त्यावेळेस मात्र ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी वेळ लागतो किंवा ड्रग ऍब्सॉर्ब व्यवस्थितरित्या केले जात नाहीयेत. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी हा क्वेश्चन विचारला जातो. तो आहे फर्स्ट पास मेटाबॉलिझम. व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम? ओके, आता लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द ड्रग्स आर मेटाबोलाइज्ड इन द लिव्हर. ओके, लिव्हर मध्ये जास्त प्रमाणात ड्रग मेटाबोलाइज केले जातात. तुम्हाला माहिती आहे फूड पण लिव्हर मध्ये मेटाबोलाइज केलं जातं, कारण लिव्हर मध्ये काय असतात, एन्झाईम्स असतात. ते काय करतात, त्या येणाऱ्या फूड वरती किंवा येणाऱ्या ड्रग वरती काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे रिएक्शन करून त्या ड्रगला असं बनवतात की तो शरीराच्या बाहेर गेला पाहिजे. ओके, तर त्याच्यामुळे काय आहे, लिव्हर हा जास्त प्रमाणात यूज होतो कशासाठी, तर मेटाबॉलिझम साठी ड्रगच्या. ओके, काही ड्रग आहेत जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण मेटाबोलाइज केले जातात. ओके, पण जास्त प्रमाणात ड्रग जे आहेत ते लिव्हर मध्ये मेटाबोलाइज केले जातात. तर बघूया व्हॉट इज फर्स्ट पास मेटाबॉलिझम. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय. ओके, आता लक्ष द्या इकडं. जर समजा तुम्ही एखादी टॅबलेट घेताय, ओके, एखादी टॅबलेट तुम्ही घेताय, तर ती टॅबलेट घेत असताना तुम्ही ओरल रूटने घेता. ओके, ओरल रूटने घेता, मग ती काय होते, स्टमक मध्ये जाते. ओके, ओरल रूटने घेतली असताना ती टॅबलेट जाते स्टमक मध्ये आणि स्टमक पासून पोर्टल वेन थ्रू काय होते, ती लिव्हर मध्ये जाते. ओके, तुम्ही एखादी टॅबलेट घेतली, ती टॅबलेट स्टमक मध्ये जाऊन डिसइंटिग्रेट होते, डिझॉल्व्ह होते, मग त्यातला ड्रग काय होतो, काही प्रमाणात ड्रग काय होतो, पोर्टल वेन थ्रू काय होतो, तो लिव्हर मध्ये जातो आणि लिव्हर मध्ये काय होतं, त्या ड्रगचं मेटाबॉलिझम होतं. काय होतं बघा, मेटाबॉलिझम होतं. ओके, मेटाबॉलिझम म्हणजे काय, मेटाबॉलिझम ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, ड्रगला तुमच्या बॉडीच्या बाहेर पडण्यासाठी मदत केली जाते. म्हणजे समजा ड्रग लिपिड सोल्युबल आहे तर त्याला वॉटर मध्ये कन्वर्ट करून, काय वॉटर सोल्युबल मध्ये कन्वर्ट करून काय केलं जातं, किडनी थ्रू त्याला एक्सक्रीट करायचं काम केलं जातं. म्हणजेच केमिकल कन्व्हर्जन ऑफ ड्रग केलं जातं. ओके, तर लक्ष द्या, लिव्हर मध्ये ड्रग गेला तर त्याचं मेटाबॉलिझम होतं, मग पूर्ण ड्रग जो आहे तो ब्लड स्ट्रीम पर्यंत पोहोचत नाही. ओके,
मग ती जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. हे जे मेटाबॉलिझम आहे त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजे ड्रग लिव्हर मध्ये जाऊन मेटाबोलाइज होतो. काही प्रमाणात जो ड्रग आपण घेतलेला आहे तो ड्रग डायरेक्टली ब्लड मध्ये न जाता तो लिव्हर मध्ये जातो आणि तिथं मेटाबोलाइज होऊन काय होतं, त्याचं एक्सक्रिशन केलं जातं. तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके. देन दुसरी एक कंडिशन अशी आहे की आपण तोच ड्रग काय केलं, इंजेक्शननी घेतला. ओके, तोच ड्रग काय केला आपण इंजेक्शननी घेतला किंवा आयव्ही घेतला. आयव्ही म्हणजे इंट्राव्हेनस. ओके, डॉक्टर सलाईन लावतात त्याला आयव्ही म्हणतात. ओके, तर आयव्ही एखादा ड्रग आपण घेत असेल तर तो ड्रग काय होतो, डायरेक्ट तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातो. ओके, म्हणजे डॉक्टरांनी सुई खूप असली की ती डायरेक्ट तुमच्या ब्लड मध्ये जाते, बरोबर आहे, आणि ते औषध जे आहे ते डायरेक्ट तुमच्या ब्लड मध्ये मिसळायला सुरू होतं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती इथं बायपास केली जाते. लक्षात येते का बघा, ड्रग लिव्हर मध्ये जाऊन मेटाबोलाइज होण्याची जी प्रोसेस आहे ती कुठं बायपास केली जाते, डायरेक्ट तुम्ही जर ड्रग ब्लड स्ट्रीम मध्ये सोडत असाल त्यावेळेस फर्स्ट पास मेटाबॉलिझमला बायपास केलं जातं. बघा, फर्स्ट पास मेटाबॉलिझमला बायपास केलं जातं. कधी, जर तुम्ही तो ड्रग डायरेक्टली ब्लड सिस्टम मध्ये सोडत असाल, ब्लड सर्क्युलेशन मध्ये सोडत असाल, तर तो ड्रग काय करतो, फर्स्ट पास मेटाबॉलिझमला काय करतो बाळा, बायपास करतो. ओके, आलं लक्षात. तर चला बघूया आज आपण काय शिकलो. आज आपण शिकलो फार्माकोकायनेटिक्स स्टडी. फार्माकोकायनेटिक्स मीन्स व्हॉट डज बॉडी डू टू द ड्रग. म्हणजे ड्रग जो आहे तो बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या ड्रग सोबत काय होतं. ओके, त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आज आपण शिकलो, दॅट इज ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ऍब्सॉर्प्शन. ओके, नॉट ऍडसॉर्प्शन. AD नाही. ओके, तर ऍब्सॉर्प्शनची डेफिनेशन आपण शिकलो. ऍब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज द मुवमेंट ऑफ अनचेंज्ड ड्रग फ्रॉम साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन टू सिस्टमिक सर्क्युलेशन. फ्रॉम टू लक्षात ठेवलं तर लवकरात लवकर डेफिनेशन पार्ट होईल. ओके, मुवमेंट आहे, कशाची आहे, अनचेंज्ड ड्रगची आहे. तर कशापासून आहे, साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन पासून आहे. कुठपर्यंत आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन पर्यंत आहे. सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे ब्लड सर्क्युलेशन. ओके, ओके, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन. ओके, त्याची दुसरी तुम्हाला सिंपल डेफिनेशन सांगितली मी, काय, एंट्री ऑफ ड्रग इन ब्लड सर्क्युलेशन. ओके, तुम्हाला लक्षात राहील अशी, एंट्री ऑफ ड्रग इन ब्लड सर्क्युलेशन, एवढं तरी लिहू शकताय. ओके, तुम्हाला डायग्राम बेसिसवर समजून सांगितलं कारण तुम्हाला लवकर लक्षात राहील. जर तुम्ही टॅबलेट घेत असाल किंवा इंजेक्शन घेत असाल त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर रूट यूज करता. त्या रूटनी जो ड्रग आहे तो तुमच्या ब्लड सर्क्युलेशन पर्यंत पोहोचण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो बाळा, ड्रगचं ऍब्सॉर्प्शन. म्हणजे ड्रग जर तुझ्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये पोहोचला तर त्या ड्रगचं झालं ऍब्सॉर्प्शन. ओके, आणि जर ड्रग तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये पोहोचत असेल त्याच वेळेस तो ड्रग तुम्हाला रिझल्ट देतो, अन्यथा देत नाही. म्हणजे ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इज इम्पॉर्टंट फॉर फार्माकोकायनेटिक स्टडी. ओके, देन आपण काय बघितलं की फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन ड्रग ऍब्सॉर्प्शन. त्याच्यामध्ये आपण फॅक्टर्स बघितले. फर्स्ट फॅक्टर्स आहेत फार्मास्युटिकल फॅक्टर्स. फार्मास्युटिकल फॅक्टर बघत असताना त्याच्यामध्ये काही सब पॉइंट्स आपण बघितले. दॅट इज फॉर्म्युलेशन्स. फॉर्म्युलेशन्स मध्ये तू लिहू शकतोस सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. जर समजा सॉलिड आहे तर त्याला डिसइंटिग्रेट, डिझॉल्व्ह होऊन मग ऍब्सॉर्ब होण्यासाठी वेळ लागेल. पण तेच जर समजा लिक्विड आहे आणि तेच जर समजा इंजेक्शन आहे तर मात्र ते डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाईल आणि त्याचं 100% ऍब्सॉर्प्शन होईल. ओके, देन डिसइंटिग्रेशन बघितलं. व्हॉट इज डिसइंटिग्रेशन. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, तर जो ड्रग आपण घेतो त्या ड्रगचं स्मॉल पार्टिकल मध्ये डिवायडेशन होणं किंवा स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्ट होणं त्याला आपण म्हणतो डिसइंटिग्रेशन. ओके, देन व्हॉट इज डिझॉल्युशन. डिझॉल्युशन मीन्स जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते स्मॉल पार्टिकल्स त्या स्टमक मधल्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होणे किंवा डिसअपिअर होणे त्याला म्हणायचं डिझॉल्युशन. ओके, म्हणजेच ह्याच्यामध्ये
फॅक्टर कसा लिहिणार, फॅक्टर असा लिहिणार, मोर डिसइंटिग्रेशन म्हणजे जास्त जर डिसइंटिग्रेशनला टाइम लागत असेल तर ड्रगला ऍब्सॉर्ब व्हायला जास्त टाइम लागेल. ओके, ड्रगला डिझॉल्व्ह व्हायला जास्त वेळ लागत असेल तर ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी पण जास्तच वेळ लागेल. ओके, असं इथं तुम्ही लिहू शकता. आता पार्टिकल साईज जेवढी छोटी तेवढंच डिसइंटिग्रेशन डिझॉल्व्ह होण्यासाठी चांगलं. ओके, म्हणजे तेवढंच ड्रग ऍब्सॉर्ब होण्यासाठी चांगलं. ओके, नेक्स्ट फॅक्टर्स आपण बघितले. ड्रग रिलेटेड फॅक्टर्स मध्ये आपण बघितलं त्या ड्रगची लिपिड सोल्युबिलिटी कशी आहे. जर ड्रग मोर लिपिड सोल्युबल आहे, लिपिड लव्हिंग ड्रग आहे, तर तो ड्रग लवकर ऍब्सॉर्ब केला जातो. कसा, तर तो ड्रग डायरेक्ट जो आहे तो एक्स्ट्रा सेल्युलर मधून इंट्रासेल्युलर मध्ये पास केला जातो. तोच जर वॉटर सोल्युबल असेल तर त्याला छोटे पोअर्स शोधावे लागतात. पोअर्स म्हणजे छिद्र. ओके, छिद्र अशी शोधावी लागतात की ज्याच्यामधून तो एक्स्ट्रा सेल्युलर मधून इंट्रासेल्युलर मध्ये जाऊ शकेल. ओके, देन आपण काय बघितलं, पीएच बघितलं. ऍसिडिक ड्रग असेल तर तो स्टमक मध्ये ऍब्सॉर्ब केला जाईल. ओके, बेसिक ड्रग असेल तर तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्ब केला जाईल. ओके, लक्षात राहिलं. आणि आयोनायझेशन मध्ये अनआयोनाइज्ड ड्रग्ज आर बेटर ऍब्सॉर्ब्ड दॅन आयोनाइज्ड ड्रग. म्हणजे जेवढा ड्रग अनआयोनाइज्ड आहे तेवढाच तो ड्रग लवकरात लवकर ऍब्सॉर्ब केला जातो. ओके, मग ड्रग ऍब्सॉर्ब होण्यासाठी ड्रगचं अनआयोनाइज्ड असणं खूप महत्वाचं आहे. ओके, चला पुढे आपण बघितलं बायोलॉजिकल फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन ड्रग ऍब्सॉर्प्शन. त्याच्यामध्ये आपण बघितलं सरफेस एरिया. मोर सरफेस एरिया म्हणजे जास्त सरफेस एरिया असेल तर ड्रग लवकर ऍब्सॉर्ब केला जाईल. कमी सरफेस एरिया असेल तर ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी वेळ लागेल. त्याच्यासाठी तुला हे उदाहरण सांगितलं. ह्याच्यामध्ये तू बघितलंस की मी इथं ड्रग छोट्या प्रमाणात अप्लाय केला होता तर तो फक्त तेवढ्या एरिया पुरताच ऍब्सॉर्ब होत होता. पण ज्यावेळेस त्या ड्रगला पसरवलं गेलं, त्याचा सरफेस एरिया वाढवला गेला, त्यावेळेस त्या ड्रगला आतमध्ये शिरण्यासाठी एरिया जास्त मिळाला. त्यामुळे काय झालं, तो ड्रग जास्त ऍब्सॉर्ब झाला. ओके, म्हणजे सरफेस एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ड्रग ऍब्सॉर्प्शन. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आपण बघितला गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाइम बघत असताना आपण बघितलं की जीआयटी मधला कंटेंट जो आहे तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो हेही खूप महत्वाचं आहे. कारण जास्त प्रमाणात ड्रग जे आहे ते स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय केले जातात, ऍब्सॉर्ब केले जातात. मग जर समजा ड्रग जास्त वेळ स्टमक मध्ये राहिला तर तो ड्रग स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येण्यासाठी वेळ लागेल आणि त्याच्यामुळे काय होईल, त्या ड्रगला ऍब्सॉर्ब होण्यासाठी पण वेळ लागेल. ओके, देन आपण बघितलं प्रेझेन्स ऑफ फूड. म्हणजे जेवण केल्यानंतर किती वेळाने तुम्ही गोळी घेता किंवा किती वेळाने औषध घेता, की त्या घेतलेल्या फूडचं त्या ड्रग बरोबर काही इंटरॅक्शन होतंय का, त्या ड्रगच्या केमिकल नेचर मध्ये काही चेंज होतोय का, त्याच्यामुळे काही पॉइझनस कंटेंट तयार होतोय का. ओके, दॅट इज इन्क्लुडेड इन द प्रेझेन्स ऑफ फूड. देन आपण बघितलं प्रेझेन्स ऑफ डिसीज. म्हणजे ड्रगच्या ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि इलिमिनेशनच्या ऑर्गन्सला जर समजा डिसीज असेल तर त्यावेळेस काय होईल, ड्रगचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी वेळ लागेल. ओके, देन आपण काय बघितलं फर्स्ट पास मेटाबॉलिझम. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय, फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे ड्रग काय होईल, ओरल रूटने दिल्यानंतर तो स्टमक मध्ये जाईल, स्टमक मधून पोर्टल वेन थ्रू तो ड्रग काय होईल, लिव्हर मध्ये जाईल आणि तिथं त्याचं काय केलं जाईल, मेटाबॉलिझम केलं जाईल. त्या मेटाबॉलिझमला आपण काय म्हणायचं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके, आणि जर समजा तो ड्रग फर्स्ट पास मेटाबॉलिझमला बायपास करायचा असेल तर त्यावेळेस काय करायला लागेल आपल्याला, मग त्या ड्रगला काय करावं लागेल की त्याला द्यावं लागेल आपल्याला आयव्ही रूटनी किंवा इंजेक्शननी. म्हणजे त्याला डायरेक्ट तुमच्या ब्लड सिस्टम मध्ये सोडावं लागेल. ओके, आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम कसं इफेक्ट करतं ते मी तुम्हाला सांगितलं. कसं करतं, तर जर समजा ड्रग लिव्हर मध्ये गेला, तिथे त्याचं मेटाबॉलिझम झालं तर तो ड्रग जो आहे तो जास्त प्रमाणात ब्लड मध्ये पोहोचणार नाही. कारण जर ड्रगचं मेटाबॉलिझम झालं तर तो शरीराच्या बाहेर फेकला जाईल, म्हणजे त्याचं एक्सक्रिशन केलं जाईल किंवा इलिमिनेशन केलं जाईल. ओके, जर तो ड्रग फर्स्ट पास मेटाबॉलिझमला बायपास करत असेल तर त्या ड्रगची ऍब्सॉर्प्शन रेट असतो 100%. ओके, 100% असतो. येतं का लक्षात. ओके, चला
तर आजच्यासाठी एवढंच. आपण आज पाहिलं फार्मॅकोकायनेटिक स्टडी मधला फर्स्ट पॉइंट, दॅट इज ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग आणि त्याच्यावरचे फॅक्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण फार्मॅकोकायनेटिक स्टडी मधला ए फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डी, दॅट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग हा पॉइंट सुरू करणार आहोत. तर या लेक्चर मधल्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की नाही. आणि तुम्हाला जर लेक्चरच्या नोट्स हव्या असतील तर यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि नोट्स तिथे तुम्हाला मिळतील. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.